नमस्कार, पुणे 24 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। प्रभाग क्रमांक 11 मध्ये मिश्र कौल, 4 उमेदवार विजयी। काँग्रेस राष्ट्रवादीसह 4 जणांचा विजय। प्रभाग क्रमांक 11 चा निकाल जाहीर। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11 मध्ये मतदारांनी मिश्र कौल दिला आहे। विविध पक्षांच्या उमेदवारांनी विजय मिळवल्याने या प्रभागात बहुपक्षीय प्रतिनिधित्व निर्माण झाले आहे। प्रभाग क्रमांक 11 मधून माननीय चंदूशेठ कदम, दीपाली ढोक काँग्रेसमधून, तर हर्षवर्धन मानकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून, तर सौ बुटाला या भाजपा मधून उमेदवारांनी विजयी झाले आहेत। निवडणूक निकालानंतर समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आगामी काळात प्रभागातील विकास कामे वेग घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। धन्यवाद। पुणे 24 न्यूज, जय श्री डिमळे। दादा, हा आपला पुन्हा विजय, तिसरा विजय आहे हा, आणि याबरोबर आपल्या अजून एक उमेदवार विजय झालेले आहेत। तर ह्या विजयाचं आपण काय कसं बघताय आणि काय श्रेय देतात? यापुढे तुमचं विजन काय? हा विजय म्हणजे जनतेने केलेला विजय आहे। आम्ही 10 वर्ष जे काम केलं, आमच्या सहकार्याने जे काम केलं, लोकांचे जे प्रश्न सोडवले, त्यामुळे लोकांनी व्यक्ती बघून आणि माझ्या विश्वास ठेवून आमच्या तिन्ही उमेदवारांना भरघोस अशी मतं दिली। आमच्या दीपालीताई ढोक ह्या विजयी झाल्या 1200 मतांनी, आणि मी जवळजवळ 11,000 12,000च्या लीडनं निवडून आलेलो आहे। त्याचे दुसऱ्या उमेदवार नयनाताई सोना ह्या 1100 मतांना पडलेले आहेत। पण नक्की इथून पुढे आम्ही काम करतो आणि जनतेच्या विश्वासासाठी आम्ही त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आपल्या यापुढं प्रभागाचं जे विजन आहे की विकास आहे तो कशा प्रकारचा असेल आणि काय एक विजन घेऊन आपण चाललो? आम्ही हे विजन आमचे सगळे वचननाम्यात दिलेलं आहे। आता त्या दृष्टीने आम्ही एक 15 दिवसात बसून प्रभागातल्या ट्रॅफिकच्या समस्या असतील, अनधिकृत हातगाडी लावणे किंवा काय, बरेच काही काही प्रश्न आहेत। आम्ही त्या विजनमध्ये नंतर बसून आमचं सोडतो। धन्यवाद। ताई, तुमचा नवीन तुम्ही आला आहात, तर त्याबद्दल काय सांगाल? काय आनंद उत्सव काय सांगाल? आनंद खूप झाला आहे त्याच्यामध्ये, म्हणजे सगळ्यांची कुटुंबाची सहकार्य आहे आणि मला काँग्रेस पक्षाने उमेदवारी देऊन मला एक संधी दिली आहे आणि जनतेने मला माझ्यावर विश्वास देऊन त्यांनी मला भरघोस मतांनी निवडून आणले। मी त्यांच्या विश्वासाला कधीच तारा देणार नाही। मी त्यांच्या सुद्धा दुःखात नेहमीच असेल आणि सगळ्यांचं प्रेम असं चालतो माझ्यावर राहते आणि मी पण त्यांचं असंच प्रेम करेन आणि भविष्यात त्यांच्या कधीच त्यांना कमी पडेल नाही। धन्यवाद। थँक्यू। विचार ना काय दादा, आपला विजय झालेला आहे की यामध्ये नक्कीच दीपक भाऊंचं आणि तुमचं मार्गदर्शन आहे त्यात विजय, तर विजयाचं आपण कसं एक ह्या श्रेय सांगाल आणि पुढचं विजन काय असेल? गेले 2017पासून मी कंटिन्यू प्रामाणिकपणे जनतेमध्ये काम करत होतो आणि जसं तुम्ही म्हणालात की माझ्या वडिलांनी गेले 15-20 वर्ष इथं नेतृत्व केलेलं आहे आणि प्रामाणिकपणे आम्ही लोकांची सेवा केलेली आहे आणि त्याचंच फळ आज आम्हाला मिळालं आहे असं मी मानतो। आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या काही आता मागच्या 3-4 वर्षी निवडणुका न झाल्यामुळे मूलभूत सुविधा ज्या वंचित राहिलेल्या आहेत नागरिक त्यांच्यापासून, त्या पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल। आणि जसं मी पूर्वी सांगितलं की आपल्या इथं जे काय महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या 10वीपर्यंत त्याच्यामध्ये शिक्षण कसं करता येईल आणि जे काय हॉस्पिटल आपल्या इथं आहेत सरकारी, तिथं मॅटर्निटी होम आणि अजून विविध सोयी कशा उपलब्ध करून देता येईल हे माझं विजन असणार आहे।